शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या विकास कामामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे। हे टाळण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने पुढाकार घेतला असून अंबिवली येथे वन खात्याच्या परवानगीने जैवविविधता उद्यान उभारले आहे। या उद्यानाची काळजी घेण्यासाठी आय नेचर वॉच फाउंडेशन या खासगी संस्थेवर जबाबदारी सोपवली आहे। या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना निसर्गाबद्दल माहिती व्हावी यासाठी विविध अभ्यासपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत। तर हे आम्ही बिंगो फाइल्स असे रेडी केलेत पार्कसाठी, म्हणजे जे कोण इथे येणारे टुरिस्ट म्हणा किंवा विद्यार्थ्यांना शिकू सुद्धा शकतात। जसं हा एक्झाम्पल हे फ्रूट बिंगो आहे, तर इथे आपण बघू शकता वेगवेगळे फळांची फोटो आहेत। म्हणजे जर समजा आता इथे कोण फिरतोय आणि त्याला आढळलं की अरे हा फळ आपण बघितलंय, तर ते टिक्स आपण बिंगो हा खेळ खेळतो तशा प्रकारचे आहे। म्हणजे फिरण्यासोबत शिक्षण सुद्धा होईल आणि ते लक्षात सुद्धा राहतील की इथे हे आढळतंय। तसं फक्त फ्रूट बिंगोच नाही आहे, तर आपल्याकडे रेप्टाइल्सचं आहे, त्यानंतर फ्लावर्सचं आहे, स्टेम झालं, लीफ झालं, बर्ड झालं, असे सर्वांचे बिंगो फाइल्स आपण रेडी करून ठेवलेत, म्हणजे एंटरटेनमेंटसोबत एज्युकेशनसुद्धा। सो हा जो एक्झिबिट आहे ह्याच्यामध्ये आपल्या इथे आढळणाऱ्या पक्ष्यांची माहिती दिली आहे। मला असं आढळलं की आपल्या पार्कमध्ये टोटल 84 स्पीशीज बर्ड्सचे आहेत, 84। मग त्यामध्ये शिकारी पक्षीसुद्धा आहेत, त्यानंतर क्वेल्स आहेत, बुलबुल्स आहेत, मॅकपीस आहेत किंवा ड्रॉंगोस आहेत, असे सर्व प्रकारच्या पक्ष्यांची मिश्रित इथे काय बोलतात जाती आढळतात। तर हे जे एक्झिबिट आहे आपल्या इथे, तर ते टॉप 10 हर्पेटोफॉना ऑफ अंबिवली। तर हर्पेटोफॉना म्हणजे जे सरपटणारे प्राणी आहेत त्यांची माहिती इथे दिली। जसं आपण इथे बघू शकतो ते रॅट स्नेक आहे, त्यानंतर कोब्रा, रसल स्वायपर ज्याला घोणस असं आपण बोलतो, त्यानंतर बफ स्ट्राइप किलबॅक, नानेटी, त्यानंतर वाळा, ब्रह्मिणी ब्लाइंड स्नेक, आणि हे सर्व फ्रॉक्सची प्रजाती आहेत जे इथे आढळतात। तर मग फक्त एक सूचना अशी असेल की इथे फिरताना बरंचसं लक्ष ठेवा, कारण की आपल्या पायाखाली कधी काय येईल याची आपण दक्षता घ्यावी। कॉमन इंडियन टोड करून एक आपल्या इथे फ्रॉग आढळतो, तर त्यांनी हे फोममध्ये अंडे दिले आहेत। जसे जसे त्याचे एग्स मॅच्युअर होतात त्यातनं टॅडपोल बाहेर येतात आणि मग ते हळू पाण्यामध्ये जातात। तर आपण बघू शकतो की बरेचसे टॅडपोल दिसतील आपल्याला इथे, जर बघितलं ना तर त्यांचं पूर्ण गुच्छ आहे, पण आतमध्ये येते पाण्यामध्ये। अडुल्स आहे हे मोस्टली आपण जे कफ वगैरे होतं ना त्यासाठी याचं काय बोलतं डिकॉक्शन ज्याला आपण बोलतो काढा, ते यूज करतो अडुल्साचं। तर हा पूर्ण मेडिसिनल गार्डन आहे, ह्याच्यामध्ये जेवढी लावलेली जी झाडं आहेत ते काही ना काही त्यांचा औषधी उपयोग आहे असे। ग्रास असं म्हणतात किंवा खससुद्धा म्हणतात गव्हाचं। हे ग्राउंड कवर इन्क्रीज करायसाठी लावलं आहे। तर मोस्टली कसं होतं, जे पाऊस पडल्यानंतर जी माती असते, एक्सपोज माती असते, ती वाहून जाते, पण जे ग्रास वगैरे काय करतात की मातीला धरून ठेवतात, त्यामुळे जे इरोशन आपण जे बोलतो सॉईल इरोशन ते आपण रोखू शकतो। त्यामुळे बाकीचे गार्डन बघितले, मेडिसिनल गार्डन झालं, बॅड गार्डन झालं, बी गार्डन झालं, तसं आमचं हे बर्ड गार्डन आम्ही डेव्हलप केलं आहे। तर ते या ट्रेलला जी लागलेली झाडं आहेत ती सर्व बर्ड्ससाठी काय बोलतो उपयुक्त आहेत। जसं हा उदाहरणार्थ हा सिंगापूर चेरीचं झाड झालं, तर ह्याला येणारे जी फळं आहेत त्याच्यावर फीड करायला कोयल येतात, त्यानंतर फ्लावर पेकर्स येतात, बुलबुल्स येतात, तर बरेचसे पक्षी येतात। किंवा पुढे तुम्ही गेलात तर रुसेलिया तुम्हाला भेटेल किंवा अजून वेगवेगळी झाडं भेटतील, जसं आपलं हे हिबिस्कस झालं, ज्याच्यावर सनबर्ड्स वगैरे सुद्धा फीड करायला येतात। आपण जे आता गार्डनमध्ये उभे आहोत ते आपलं बटरफ्लाय गार्डन आहे। तर बटरफ्लाय गार्डनमध्ये जी लावलेली झाडं आहेत ती सर्व अशी आहेत जे बटरफ्लायसला अट्रॅक्ट करतात। एकतर त्यांचे होस्ट प्लांट आहे किंवा त्यांचे नेक्टरिंग प्लांट आहेत। तर आपण जे बघतोय हे एक्झिबिट, तर इथे जे आपले टॉप 10 बटरफ्लायज आहेत अंबिवलीची त्यांची माहिती दिली आहे, त्यांचं विंग स्पॅन किती आहे, त्यानंतर त्यांचं ब्रीडिंग पिरियड किती आहे आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, जे मेल फिमेलचे असतील ती माहिती दिली आहे। त्याला एक्झिबिट बोलतात, वाईल्ड लाईफ एक्झिबिट। त्यामध्ये जी इथे आढळणारे किडे आहेत किंवा बोलतात ना ड्रॅगन फ्लाईज झाले, मॅन्टिस झाले, तर त्यांची सर्वांची माहिती इथे दिली आहे। तर हे जे आहेत हे सर्व इथे आढळतात, फक्त आपली नजर थोडी चौकस असली पाहिजे। या उद्यानात भारद्वाज, मोर, वेडा राघू, हॉर्नबिल, घुबड असे विविध पक्षी दिसून येत आहेत। या पक्ष्यांना जे खाद्य आवडते त्यांचीच झाडे लावल्याने येथे पुन्हा एकदा पक्षी येऊ लागले आहेत, अशी माहिती व्ही शुभलक्ष्मी यांनी दिली। स्पायनी हेडेड फॅन थ्रोटेड लिझर्ड, गार्डन लिझर्ड, गिरीज गेगो, घोरपड असे सरपटणारे प्राणी देखील येथे आहेत। याशिवाय कोब्रा, मण्यार, फुरसे, नानेटी, धामण, अजगर अशा विविध जातीच्या सापांचा देखील येथे वावर असल्याचे आय नेचर फाउंडेशनचे व्यवस्थापक प्रतीक चिले यांनी सांगितले। भाग्यश्री प्रधानाचार्य, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली।